मी 8 दिवसापूर्वी भरपूर मध्ये मला वाटायचं की लाल होणार नाही किंवा शुगर पर्सेंटेज कमी येईल. शुगर पर्सेंटेज जास्त असेल बहुतेक. शूट मला तुमच्याकडून पाहिजे. हे चांगलं आहे. बरं हा ओके सर. चला एक काढून पाहूया. खूप सुंदर आहे, चांगलं मॅच्युअर झालेलं फळ आहे. काश्मीर किंवा हिमाचलच्या सफरचंदासारखाच कलर ह्याचा डेव्हलप झालेला आहे. सुरुवातीला आपल्याकडे अशा पद्धतीची शेती कुठेही केली जात नव्हती. आपल्याला असं वाटायचं की आपलं वातावरण या फळपिकासाठी सुटेबल नाही आहे, परंतु या प्रयोगातनं आता जवळपास सिद्ध झालेलं आहे की महाराष्ट्र हा भारतातला सगळ्यात जास्त प्रकारची फळं पिकवणारा प्रदेश आहे आणि जी कमतरता आजपर्यंत होती ती सुद्धा आता भरून निघालेली आहे. हे सफरचंद आहे आणि हे सफरचंद वाईच्या पसरणीच्या माळरानावर किंवा जमिनीमधनं उगवलेलं सफरचंद आहे. आता जे पर्यटक पाचगणी आणि महाबळेश्वरकडे येतील त्यांना बागेत जाऊन स्वतःच्या हाताने फळझाड किंवा हे फळ तोडून घेऊन खाण्याची संधी या निमित्ताने उपलब्ध झालेली आहे. या निमित्तानं जिल्हाधिकारी म्हणून मी राज्यातल्या देशातल्या पर्यटकांना विनंती करतो की ज्यावेळेस आपण पाचगणी आणि महाबळेश्वरला भेट द्याल त्यावेळेस आमच्या पाचगणीच्या शेतकरी राजू भिलारे यांच्या शेताला आपण आवर्जून भेट द्या. त्यांच्या शेतातली ही फळझाडं तुम्ही आवर्जून विकत घ्या आणि त्यांनी केलेल्या प्रयोगाला समर्थन द्या. एवढंच मी आपल्या आपण हे ऍपल खाऊन तुम्हाला टेस्ट कशी वाटली याचा अनुभव सांगा. हो, बघा आपण ऍपल निवडत असताना भारतीय जातीचे ऍपल आणि परदेशी ऍपल. परदेशी ऍपलना आपण म्हणतो की त्यांच्यामध्ये ज्यूस कंटेंट जास्त आहे किंवा ज्युसी असतात असं आपण म्हणतो. आपले ऍपल गोड असतात आणि परदेशी ऍपल ज्युसी असतात, परंतु या सफरचंदामध्ये हे दोन्हीही गुण आहेत. हे ज्युसी पण आहे आणि गोड पण आहे. जी आपली रिक्वायरमेंट आहे, भारतीय माणसाची जी आवड आहे, त्या दोनही आवडी पूर्ण करणारं हे फळ आहे. त्याच्यामुळे हे एक नंबरचं फळ आहे.